नाहीतरी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडतच होत्या. ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं ताजं विधान आहे. यापूर्वी अनेक वेळा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावरून माध्यमामध्ये चर्चा केलेली आहे. पृथ्वीराज बाबांच्या विधानाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. मध्यंतरी संजय राऊत हे ठाकरे 2 सरकार येणार असं म्हणून काय सुचवत होते हे समजण्या इतकी या राज्यातली जनता दूध खुळी नाही. मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा नुकताच षण्मुखानंद सभागृहात पार पडला. पहिलं भाषण करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, आपण त्याला पाठिंबा देणार असल्याचं विधान करून दोन्ही काँग्रेसला बुचकळ्यात टाकलेलं होतं. पण दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये आपली स्पष्ट भूमिका जाहीर केलीच नाही. म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री पदाचं नाव सांगितलंच नाही.